Life Science Limited, partnering for life. नमस्कार, मी डॉक्टर सुनील सातव, बालाजी हॉस्पिटल खराडी पुणे. आज मी आपल्याला कॅल्शियमचं आपल्या हाडातलं महत्त्व आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ याविषयी माहिती देणार आहे. आता तुम्ही सगळ्याला विचाराल की कॅल्शियमचं आपल्या हाडातलं महत्त्व का? तर एक लक्षात घ्या, आपल्या शरीरातलं जर कॅल्शियम कमी झालं तर त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. तर ऑस्टिओपोरोसिसमुळे काय होतं बघा, जगातले प्रत्येक तिसरी स्त्री आणि 5वा पुरुष हा कॅल्शियम डेफिशियन्सीनी, कॅल्शियम कमतरतेमुळं त्रस्त आहे. आणि एक लक्षात घ्या की जगामध्ये 20 करोड लोक कॅल्शियम डेफिशियन्सीनी म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसनी त्रस्त आहेत. आणि हे 2030मध्ये 26 करोडपर्यंत हे प्रमाण जाणार आहे. आता एक लक्षात घ्या, जगामध्ये दर 22व्या मिनिटाला एक कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे फ्रॅक्चर होतं. आता इंडियामध्ये एक लक्षात घ्या की इंडियामध्ये दरवर्षी 5 लाख मणक्याचे, 2 लाख मनगटाचे आणि 3 लाख इतर हाडांचे फ्रॅक्चर हे कॅल्शियम डेफिशियन्सीमुळं म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे होतात. आणि आजही असं एक स्टॅटिस्टिक्स आहे की 2050पर्यंत जगातले अर्धे फ्रॅक्चर हे भारतामध्ये होतील. म्हणजे ह्याचं किती मोठं बर्डन आपल्या भारताच्या आरोग्य यंत्रणेवरती येणार आहे. आणि ते आपल्याला जर टाळायचं असेल तर कॅल्शियमचा आहार घेणं, कॅल्शियमचं महत्त्व आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर कॅल्शियमचं मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की व्यक्तीला कॅल्शियमची रिक्वायरमेंट किती असते. एक लक्षात घ्या, 0 ते 1 वर्षामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये 400 ते 600 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. 1 ते 24 वर्षामध्ये स्त्री व पुरुषामध्ये 1000 ते 500 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. 25 ते 50 वर्षामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये 1000 मिलीग्रामची कॅल्शियमची गरज असते. 51 वर्ष व त्यापेक्षा मोठे ज्या स्त्री आहे त्यांच्यामध्ये 1,500 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. 51 वर्ष ते 64 वर्षाचे पुरुष यांच्यामध्ये 1000 मिलीग्रामची गरज असते. आणि 65 वर्षापेक्षा जे मोठे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये 1,500 मिलीग्रामची कॅल्शियमची गरज असते. म्हणजे आपल्याला कॅल्शियम खूप प्रमाणामध्ये लागतं आणि वयामानाप्रमाणे ते जास्त लागतं. म्हणूनच कॅल्शियम डेफिशियन्सी फ्रॅक्चर हे उतार वयामध्ये होतात. तर आपल्याला कॅल्शियम कशामधून मिळतं? तर पालेभाज्यामध्ये एक लक्षात घ्या, पालेभाज्यामध्ये फ्लावर, मेथी, पालक, भेंडी, बीट, कोबी यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. फळामध्ये कशामध्ये मिळतं आपल्याला? फळांमध्ये बघा, अंजीर, द्राक्षे, खजूर, नारंगी, मनुके, सफरचंद, केळी, पपई, सीताफळ ही जी फळं याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. सुकी फळेमध्ये बघा, बदाम, शेंगदाणा, पिस्ता, ड्रायफ्रूट्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. कडधान्यामध्ये बाजरी, गहू, तांदूळ, सोयाबीन, डाळ, उडीद या पदार्थामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आता दुधाच्या पदार्थामधून एक कॅल्शियम मिळतं. दुधाच्या पदार्थामध्ये एक लक्षात घ्या, गाईचं दूध, म्हशीचं दूध, दही, लोणी, दुधाच्या पावडर याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आता हे सगळं मी तुम्हाला शाकाहारी पदार्थ सांगितले. आपले भारतीय खूप सारे शाकाहारी आहे म्हणून हे शाकाहारी पदार्थातून खूप साऱ्या पदार्थामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आता मांसाहारी पदार्थामध्ये बघा, मांसाहारीमध्ये चिकन, मटण, मासे, अंड्याचा पिवळा भाग याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं. आणि आपण हे कॅल्शियम युक्त आहार घेणं खूप गरजेचं आहे. ज्यांची हाडं ठिसूळ आहेत त्यांनी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. आणि ठिसूळपणा कमी करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तर दररोज व्यायाम करा, फक्त बसून राहणं टाळा, धूम्रपान, तंबाखू कुणी खात असेल ते बंद करा, दारू पिणं बंद करा आणि आहारामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व घ्या. आता विटॅमिन डी एक महत्त्वाचा विषय आहे. विटॅमिन डी पण आपलं हाड मजबूत करण्यासाठी मदत करतं. आता विटॅमिन डीचं तुम्हाला एक महत्त्व सांगतो की जे कोल्ड कंट्रीज आहेत, म्हणजे जिथे थंड प्रदेशामधले देश आहेत, त्यामध्ये त्वचेमधून त्या माणसाला विटॅमिन डी मिळत नाही. कारण का ही त्वचा आपलं विटॅमिन डी तयार करण्याचं काम करतं. सूर्यप्रकाशामधून ते आपण मिळवतो. तर कोल्ड कंट्रीमध्ये जसं युरोपियन कंट्री आहे, बाकीच्या कंट्री आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन डीचं सप्लिमेंटच म्हणजे गोळ्याच्या स्वरूपातच पेशंटला द्यावं लागतं. ज्यानंतर ज्या हॉट क्लायमेटच्या कंट्री आहेत, हॉट क्लायमेटच्या कंट्री
ज्या आहेत की जशा ओमान घ्या, दुबई घ्या, सौदी अरेबिया घ्या, त्या कंट्रीमध्ये विटॅमिन डी घेण्याची गरज नाही, ते आपल्याला मिळून जातं. तर भारतामध्ये आपला जो देश आहे, भारतामध्ये सकाळचं 20 मिनटं तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये चालले तर आपल्याला विटॅमिन डी एक भरपूर प्रमाणात मिळत जातं. फक्त तुमच्या शरीरामध्ये शरीरावरती कमीत कमी कपडे पाहिजे की त्वचा सूर्यप्रकाशाची एक्सपोज झाली पाहिजे. आणि हे जनरली 8:30 ते 8च्या अगोदरच्या उन्हामध्ये चालावं, ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन डी जीवनसत्व मिळतं. तर ह्या व्हिडिओमधून कॅल्शियमचं महत्त्व आणि कॅल्शियमयुक्त आहार हे तुम्हाला मी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि नक्कीच आपण हा आहार घेऊन आपली हाडं मजबूत करा, भविष्यासाठी गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या देशामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आपलं जगण्याचं आयुर्मान वाढत आहे, उतारवयाची पॉप्युलेशन लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळं कॅल्शियमचं महत्त्व हे खूप प्रमाणामध्ये आहे. तर आपण कॅल्शियमकडं जरूर लक्ष द्यावा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक्स करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. मी डॉक्टर सुनील सातव, बालाजी हॉस्पिटल, खराडी.